पोट फुगले, ॲसिडिटी झाली आणि तुम्ही लगेच कोल्ड्रिंक पिता, तर थांबा, ही सवय तुमच्या पोटासाठी खूप धोकादायक ठरू शकते. आपण अति प्रमाणात खाल्लं, जेवण झालं, पोट फुगलं की छातीत जळजळ होऊ लागली की आपल्याकडे पहिली पसंत असते ती म्हणजे कोल्ड्रिंक किंवा सोड्याला. एक थम्सअप प्यायली की ढेकर येईल आणि सगळा गॅस निघून जाईल, हा आपल्याकडचा अत्यंत सामान्य समज आहे. पण ज्या कोल्ड्रिंकला आपण औषध समजून पितो तेच आपल्या पोटाच्या समस्येचे मोठे कारण बनतात. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या कोल्ड्रिंकला तुम्ही औषध समजून पिताय ते तुमच्या पोटाच्या समस्येचे मूळ कारण ठरू शकते. अनेकांना असं वाटतं की कोल्ड्रिंक प्यायल्यावर ढेकर येते, त्याने पोटातील गॅस बाहेर पडतो आणि आराम मिळतो. परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर नेमकं काय होते ते पाहूया. गॅस आणि ॲसिडिटी कमी करण्यासाठी कोल्ड्रिंक पिणे हा अत्यंत चुकीचा मार्ग आहे. या पेयामध्ये शरीराला फायदेशीर ठरेल असे काहीही नसते. जेव्हा आपण कोल्ड्रिंक पितो तेव्हा त्यातील कार्बन डायऑक्साईड वायू पोटात जातो आणि तोच वायू ढेकरवाटे बाहेर येतो. ही ढेकर तुमच्या पोटातील मूळ गॅस नसून तुम्ही बाहेरून घेतलेला वायू असतो. यामुळे तात्पुरते समाधान वाटते, पण पोटातील मूळ समस्या तशीच राहते. कोल्ड्रिंक्समध्ये भरपूर साखरेचे प्रमाण असते. यातील विविध प्रकारचे आम्ल, फ्लेवर्स आणि रसायने असतात. ही रसायने थेट आपल्या पोटाच्या आतड्यांना आणि लिव्हरला नुकसान पोहोचवण्याचे काम करतात. नियमितपणे कोल्ड्रिंकचे सेवन केल्याने पोटातील नैसर्गिक आम्लाचे संतुलन बिघडते, ज्यामुळे आपल्याला ॲसिडिटी, पचनाच्या समस्या जास्त प्रमाणात होतात. आपल्याला वारंवार गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर कोल्ड्रिंक पिण्याऐवजी कोमट पाणी प्यायला हवे. यामुळे पचनक्रिया वेगाने होते. ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पोटाला थंडावा देतात. नारळ पाणी हे पोटातील आम्लता कमी करण्यास मदत करतात. आले किंवा ओवा हे गॅसवर नैसर्गिक रामबाण उपाय आहेत. यासाठी कोल्ड्रिंक्सऐवजी कोमट पाणी प्या, ताक प्या, नारळ पाणी प्या. लक्षात ठेवा, कोल्ड्रिंक्स हे औषध नाही, तर ते आजार वाढवू शकतं. सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कोणाचं तरी आरोग्य वाचेल. धन्यवाद.